नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. भक्तीचा सुगंध आणि श्रद्धेचा प्रवास. मल्लूदेवीची फुले विजापूरहून घोरपडीकडे मार्गस्थ. विजापूरच्या ऐतिहासिक आणि पावन भूमीत आज एका अलौकिक सोहळ्याचे प्रस्थान झाले. सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी गावचे ग्रामदैवत असलेल्या आई मल्लूदेवीची फुले विजापूरहून अत्यंत भावपूर्ण वातावरणात घोरपडीच्या दिशेने निघाली आहेत. हा प्रवास म्हणजे केवळ फुलांची ने-आण नसून भक्तांच्या अंतरी असलेल्या अथांग प्रेमाचा आणि अतूट श्रद्धेचा एक जिवंत प्रवाह आहे. चैत्राच्या रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही करणाऱ्या झळा अंगावर झेलत माऊलीच्या ओढीने निघालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही दिसत नाही. डोक्यावर फुलांचा पवित्र डोलारा सावरून अनवाणी पायांनी हे भक्त जणू भक्तीच्या महामार्गावर मार्गस्थ झाले आहेत. यामध्ये आबालवृद्धांचा सहभाग असून लहान मुलेही श्रद्धेच्या या वाटेवर आनंदाने पावले टाकत आहेत. माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेली पाखरे जणू या तप्त वाळवंटातून भक्तीचा मळा फुलवत निघाली आहेत, असे हे विलोभनीय दृश्य भासते. विजापूरच्या मातीतून निघालेली ही फुले म्हणजे साक्षात चैतन्याचा ठेवाच. फुलांनी सजलेला तो डोलारा जेव्हा भाविकांच्या शिरावर असतो तेव्हा जणू भक्तीचा हिमालयात चालत येत असल्याचे भासते. आई मल्लूदेवीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला असून एल्या भलरे चांगभलच्या गजरात भक्तीचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे. हा प्रवास मानवी जिद्द आणि ईश्वरी श्रद्धेचे एक अनुपमेय उदाहरण ठरत आहे. पुजारी मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार आजचा कष्टाचा प्रवास पूर्ण करून हा फुलांचा ताफा जत तालुक्यातील कुंभारी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात मुक्कामासाठी विसावणार आहे. सिद्धनाथाच्या चरणी रात्रीचा विसावा घेऊन उद्या पुन्हा पहाटे हे भाविक आपल्या ग्रामदेवतेच्या भेटीसाठी कूच करतील. या प्रवासाचा अंतिम टप्पा उद्या सायंकाळी 9च्या सुमारास पूर्ण होईल, जेव्हा ही पावन फुले घोरपडीच्या मुख्य मंदिरात आई मल्लूदेवीला अर्पण केली जातील. या फुलांच्या आगमनासाठी संपूर्ण घोरपडी गाव सज्ज झालं असून ग्रामस्थांच्या डोळ्यात विजापूरहून येणाऱ्या या सुगंधाच्या लेण्याची ओढ लागली आहे. जेव्हा ही फुले देवीच्या चरणी अर्पण होतील तेव्हा भक्तांच्या कष्टाचे चीज होईल आणि आई मल्लूदेवीचा गाभारा भक्तीच्या दरवळण्याने उजळून निघल. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.